नमस्कार मित्रांनो, आज आपण तुम्ही बघता जंगल आहे माझ्या पाठीमागे, हातात साप आहे. म्हणजे मी साप सोडायला इथं जंगलमध्ये आलो आणि हा नाग साप आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला तिन्ही साप बघायला मिळणार आहेत आपल्याला आमच्याकडून. आणि नाग आहे, थोडासा पिशवीत नसतो, आवाज करतो म्हणजे त्याला पिशवून दिसतंय. साप सोडताना ही पण खबरदारी घ्यावी लागते की त्यांना सुरक्षित ठिकाणी माणसापासून लांब सोडणे, म्हणजे ते सुरक्षित राहू शकेल. म्हणजे सर्प मित्रांची ती जबाबदारी आहे की फक्त साप पकडून हा विषय संपत नाही, तर त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडणं पण महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि माणसापासून लांब सोडणं पण. खरं तर कॅमेरा मोबाईल शिवानीच्या हातामध्ये आहे आणि तो तिला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. मी तर एखाद्या फुटावरती आहे, म्हणजे मी जवळ असून सुद्धा सापाला समोरचा माणूस हलत असल्यामुळे तो तिला लक्ष करतोय. आणि ह्यावरून समजू शकता की साप हलणाऱ्या वस्तूवरती लक्ष केंद्रित करतोय. म्हणजे आम्ही जवळ आहे ते त्याला कळतंय, पण साप हा जास्त लांबचा विचार करत नाही, तात्पुरता विचार करतोय. खरं तर पिशवीतून तो मला जवळून बघत होता, म्हणजे त्याला कळत होतं तेव्हा तो आवाज करत होता. आता तो निसर्गात मुक्त आहे, पण थोडंसं तो अवघडला आहे, गोंधळला आहे की त्याला डिसिजन घेता येत नाही की आता काय करायचं. साधारण 5-6 वर्षाचा साप असेल मित्रांनो. आणि म्हणून कधी कधी घोणच खूप वेळ थांबतात. पण नाग हा असा साप आहे की तो फणा काढल्यानंतर आम्ही हलत राहिलो तर तो खूप वेळ थांबू शकतोय. पण जास्तीत जास्त मी खूप वेळा बघितले तर रागीट जर साप असेल तर ते 20 मिनिटापर्यंत थांबतात आणि नंतर निघून जातात. पण त्यासाठी मी हालचाल बंद करायला लागते. आणि खूप वेळा आपल्या समोरसुद्धा असे साप येतात आणि अचानक फन करून थांबतात. हे 2-3% हा प्रकार होत असतोय. नाहीतर नाग असू दे, कोणताही साप असू दे, पळ काढतात. पण समजा असा एखादा साप तुमच्या आडवाटेमध्ये आडवा आला आणि तो रागीट असला आणि फन काढून थांबला, तर तुम्ही जर तिथं स्टॅच्यू झाला, स्तब्ध झाला, तर साप थोड्या वेळात तुम्हाला विसरेल आणि तिथून निघून जाईल. ही जी ॲक्शन आहे मित्रांनो, तिरप्या चालीनं जाण्याची, म्हणजे थोडासा घाबरलाय पण आम्हाला कव्हर करून तो जाण्याचा प्रकार आहे, लक्षात घ्या. हा आवाज नाही करत आहे, पण नाग आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोड्याच वेळात आम्ही काही न केलं तर तो निघून गेला. मित्रांनो बघू शकता, महत्त्वाचा देशातील एक विषारी साप आहे. वैशिष्ट्य म्हणजे हे जे महत्त्वाचे साप आपण दाखवतोय हे देशातले महत्त्वाचे साप आहेत. म्हणजे हा अभ्यासासाठी विषय सोपा आहे, कारण असं नाही की बेळगावात साप विषारी वेगळे आहेत, कोल्हापूरला वेगळे आहेत. महत्त्वाचे 3-4 साप जे आहेत ते देशामध्ये सर्वीकडं ते सारखे सापडतात. अतिशय सोपा साप. तुम्ही जर आमचे प्रेक्षक असाल, दर्शक असाल, तर सर्वात सोपा साप तुम्हाला ओळखण्यासाठी काही लोक अजगर समजतात. अजगरचं का जाडजूड वाटतोय, पण हा घोणस आहे आणि असे वेटोळे घालून बसतोय. आणि नागापेक्षा तो दुप्पट विषारी, लक्षात घ्या. दगडधोंडे किंवा विटांची झाडझुडपं असेल तर त्याच्यासाठी हे नंदनवन आहे. आणि हा साप उंदीर मोठ्या प्रमाणात खातोय आणि हा पिल्लच घालतो, लक्षात घ्या. आणि असाच कित्येक वेळ बसतोय. रात्रीच्या वेळेवर असा बसलेला असेल तर आपला पाय पडला तर जाऊ शकतोय. आपल्या निष्काळजीपणामुळे एक टॉर्च आपला जीव वाचू शकते. त्यामुळे साप हा आशिया खंडात या सापाचे सर्वाधिक सर्पदंश होतात, म्हणजे साप चावण्याच्या घटना घडतात. आणि त्याचं कारण जे आहे, माणसाकडे पण बोट दाखवलं जाईल, कारण हा साप असा सुस असतो आणि असाच बसतो. त्यामुळे त्याच्या अंगावर हातपाय पडण्याची शक्यता माणसाची वाढते आणि तो अटॅक करतो, लक्षात घ्या. एका सेकंदाला तो 3 फूट हल्ला चढवत असतो, त्यामुळे धोकादायक म्हटलं जातं आहे. पण इथं तुम्ही बघू शकता, थोडासा त्याला धोका कमी वाटल्यानंतर तो, आता आम्ही जवळ आहे त्याची कल्पना आहे, पण आपल्यापासून तो लांब जाण्याचा प्रयत्न करतोय. नेहमी आम्ही हे धोक्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. यावरून तुम्ही समजू शकता की साप कितीही धोकादायक आणि विषारी जर असला, जोपर्यंत त्याला धोका वाटत नाही तोपर्यंत स्वतःवर माणसाला. महत्त्वाचा साप जवळून बघू शकता. आपल्याला सापांची माहिती असणं गरजेचं आहे, पण 3 सापांची ओळख करून देणं अतिशय महत्त्वाचं, लक्षात घ्या. आणि हा विषय पण सोपा आहे. आपण अमरीशपुरी चित्रपट बघून सापांचे गैरसमज वाढवण्यापेक्षा सापाची खरी माहिती, सायंटिफिक वैज्ञानिक जानकारी, अभ्यास आपण ठेवला तर सापाची भीती दूर होऊ शकते. आणि महत्त्वाचे 3 साप जरी ओळखला तर बाकीचे तुम्ही अंदाज लावू शकता की बिनविषारी असतील म्हणून. भारतात तसे 4 विषारी साप आहेत, पण बेळगावकर बघत असाल तर बेळगावातील हे महत्त्वाचे 3 साप आहेत. त्याला लक्षात घ्या. नागापेक्षा 4.5 पटीने विषारी असणारा साप आहे, पण जितका विषारी तितकाच शांत असतोय. आणि याचं विष आणि नागाचं विष सारखंच, म्हणजे न्यूरोटॉक्सिक असतंय. त्यामुळे चावल्यानंतर जवळपास लक्षणासारखी दिसतात. ती पुढील व्हिडिओत मी नक्की आपल्याला सांगणार आहे. तर हे 3 साप आपल्याला कळल्यानंतर जवळपास बिनविषारी साप आहेत, लक्षात घ्या. आणि ते स्वतःहून काय करत नाहीत. तुम्ही आता नाग बघितला, घोणस बघितला आणि म्हणणारी बघताय. साप किती विषारी, किती धोकादायक जरी असले, त्याची मर्यादा आहे.
आणि ते स्वतःहून चावत नाहीत. या गोष्टी व्हिडिओ बघताना लोक आम्हाला जे व्हिडिओज बघतात परत ते विचारत असतात की तुम्ही कसं पकडता काय वगैरे. आम्ही पण त्यांच्या मर्यादा सांभाळाव्या लागतात. स्वतःहून ते काय करत नाहीत आणि त्या मर्यादा तर तोडल्या तर ते आम्हालाही चावू शकतात, कारण आम्हाला साप मित्र मानत नाहीत, आम्ही त्यांना मित्र मानत असतो. लक्षात घ्या, तो भावना नसणारा प्राणी आहे. निसर्ग असू देत, साप असू देत, भावनेची कदर करत नाही. मग आपल्याकडं चुका होऊ नयेत. खरं तर मी छोट्याशा स्टिकचा उपयोग करतोय आणि त्याला थोडंसं हलवतोय, कारण व्हिडिओ लांबेल. तुम्ही बघू शकता अचानकच पळून जाण्याचा प्रकार करतोय हा साप आणि संध्याकाळच्या वेळेला मी सोडतोय त्याला. ही त्याची जी मेरू रांग आहे त्याच्यावरती तुम्ही षटकोन आकारची शलके असतात. याला ओळखणी सोपी पद्धत सांगालोय, कारण कवड्या नावाचा साप जवळपास असा असतोय, पण कवड्यामध्ये काळसर असू शकतो, पण या सापामध्ये ब्राऊन असू शकत नाही. शक्यतो ब्राऊन म्हणजे चॉकलेटी रंगाचा कवड्या असतो, पण या सापाशी लोक त्याचा बरंच मिळता जुळता असल्यामुळं काही वेळेला मन्यारला कवड्या समजतात, कवड्याला मन्यार समजत असतात. पण हा मात्र काळा कूट आणि सगळ्यात सोपं सांगतोय, एवढ्या जवळून आपण कधी बघणार नाही, पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मन्यार राहतात. जवळ मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो त्याच्या नैसर्गिक आदिवासात त्याला आम्ही मुक्त केलं आहे. आणि अशा प्रकारे जीप काढायला लागला तर त्याला रागाला समजायचं नाही, असा नंतर तो माणसापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतोय, पळ काढतोय, तुम्ही जसा बघितला. तर मित्रांनो, या व्हिडिओत तुम्ही आज हा व्हिडिओ यासाठी महत्त्वाचा आहे की तिन्ही भारतातले प्रमुख साप जे आपण बघितला, हे 3 साप समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाग, घोणस, मन्यार. आणि हे तिन्ही साप तुम्हाला मला दाखवता आले. हे 3 साप आपल्याला खरंच ओळखता येईल काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सापाची भीती दुजवली आमच्या व्हिडिओमुळे हे त्याबद्दल कळवा बरोबर. त्यासाठीच आणि पुढचा एक प्रश्न असा आहे की पुढे आपल्याला याविषयी कोणती माहिती हवी आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इथं थांबूया, आपण प्रवासाचा सुरू राहणार आहे. धन्यवाद.